राष्ट्रीय पालखी महामार्ग सासवड रोड भेकराई नगर फुरसुंगी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी रोड शेजारील दुकानांमध्ये आणि स्थानिक सोसायटीमध्ये गेल्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे। स्थानिक नागरिकांच्या तक्रारीमुळे फुरसुंगी उरळी नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष संतोष सरोदे, उपनगराध्यक्ष ओंकार कामठे, नगरसेवक गणेश ढोरे, नगरसेवक पप्पू ढमाळ, नगरसेवक रमेश निवंगुणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी जाण्यासाठी पाईपलाईन टाकून तात्पुरत्या माध्यमातून सोय केली गेली आहे। यावेळी राष्ट्रीय पालखी महामार्गाचे कॉन्ट्रॅक्टर यांचे इंजिनियर गुप्ते साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांना विनंती केली आहे की मल्हार डेपो शेजारील रोड ढमाळवाडी ते भेकराई नगर न्यू इंग्लिश स्कूल येथे जाणारा रोड ते विठ्ठल पेट्रोलियम पंपापर्यंत नवीन पाणी जाण्यासाठी लाईन टाकावी, कारण पंपाच्या मागील बाजूस असणाऱ्या 4 ते 5 सोसायट्यांसाठी ये जा करणारा रोड पावसाच्या पाण्यामुळे बंद होईल। तिथे पाण्याची तळी साचत असल्यामुळे तेथील नागरिकांचे सुद्धा खूप हाल होत आहेत। स्थानिक नागरिक संतप्त झाल्यामुळे तेथील पाणी जाण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकून ते काम पूर्ण करून ते पाणी काळा ओढा नाल्यामध्ये सोडून द्यावे, ही मागणी स्थानिक नगरसेवक रमेश निवंगुणे आणि नागरिकांच्या मागणीनुसार करण्यात आली आहे। यावेळी येथील सतीश जगताप, बाळासाहेब लोळे, आबा गायकवाड, अशोक कामठे, संतोष काराळे, गणेश दिवेकर, उमेश पवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे काम पूर्ण न झाल्यास येथील राष्ट्रीय पालखी महामार्गावरचे काम होऊ देणार नाही, असं नानासाहेब सूर्यवंशी आणि राजाभाऊ सूर्यवंशी आणि येथील संतप्त नागरिकांनी सांगितलं। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।